सीसीटीव्ही फुटेज आहेत आमच्याकडे, आमच्या गावाल्याकडे. आमच्या गरीब बांधवाला ह्यांनी कशा पद्धतीने मारलं, काट्याने मारलं त्याला. ती केस 12 तारखेला घेतली, खंडणीची केस मे महिन्यातली आत्ता घेतली. तुम्ही ज्या ते त्यावेळेस काम केलं असतं तर ही गुन्हेगारी वाढली असती का? त्यांना पूर्णपणे अभय आहे. आता सुद्धा थोडं शांत आहेत ते. एखादी गोष्ट होऊ द्या, यांच्याकडून चुकू द्या, बघा हे कसे फोपावतात लगेच. आणि आमचा नव्हे तर आमच्या गावाचा भैया कुठलाही ह्या लोकांसोबत आम्ही कशाची शपथ घेऊन सांगतो, आमचा कधीच संबंध आला नाही. क्लायंट आलाय तर आम्ही म्हणतो 4-5 पोरं कामाला लावा, आणि अख्खी यंत्रणा बाहेरची तिथं. जर ह्या कंपनीवाल्यांना पण जर गावाला विचारात घेऊन सगळ्याला काम दिलं असतं तर त्यांना पण लागल्याला सुरी लावावी लागते. त्यांची तरी बिचाऱ्यांची काय चूक आहे? माणसं आहेत ना ते, त्यांचं अपहरण केलेलं, त्या बिचाऱ्यांना तरी म्हणजे इतका जीव स्वस्त आहे का त्यांचा तरी? त्याच्यामुळं सगळ्या एजन्सी त्यांच्याच. कोणी येणार नाही, काय नाही. कोणी सरपंचाचं नाव सुद्धा कधी घेतलं नाही की का आता माहित होईल, ती गोष्ट माहित होईल त्यांना. आता इथं मेन विषय, भावाचा जीव गेलाय, हत्या केली. जर कुणी न्याय मागताना जर तुम्ही न्याय मागणाऱ्या माणसावर जर कारवाई करीत असला तर माझा सवाल आहे सगळ्यांना, न्याय आम्ही पण मागत नाही, थांबतो. प्रसार माध्यमांनी जे सगळं पोहोचवायचा प्रयत्न केलाय, सगळ्या गोष्टी केल्यात, सगळ्यांचे तुमचे माझ्याकडे शब्द नाहीत तुम्हाला काय बोलायचे. पण ज्या लोकांनी देऊन आम्हाला न्यायाच्या भूमिकेमध्ये तुम्ही वारंवार एक प्रश्न विचारताय की ह्या गोष्टीचं कुठं राजकारण होत आहे का, तर गोविंद भाऊ विचारपूर्वक सांगतो मी, इथं येणारा प्रत्येक माणूस आहे ते संतोष देशमुख एक माणूस ह्या नात्याने इथं येतोय, न्याय मागतोय. ह्याच्यात आतापर्यंत कोणीही राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. हे मी तुम्हाला जिम्मेदारीपूर्वक सांगतोय, माझे अनुभव सांगतोय. प्रत्येक माणूस रोज 35 दिवसापासून संतोष देशमुख व्यतिरिक्त काहीच करत नाही. त्या माणसाला न्याय कसा भेटल? आणि तुम्ही याच्या अगोदर जे सगळे रेकॉर्ड काढा केस पोलीस स्टेशनचे, चिल्लर गोष्टीचं स्टेटस ठेवलं तर 5 दिवस मध्ये नावासकट मी यादी देतो. आणि आता हे प्रकरण घडल्यापासून सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीच्या पोस्ट येतात कुणाच्या पण विरोधात. त्याच्यावर कारवाई का नाही केली? हे सगळं काळ सोपवलेलं ह्या लोकांनी, ह्याच्यावर जरब बसली पाहिजे. वैभवीने परवा दिवशी सांगितलंय सगळ्यांना की आम्हाला माहिती द्या. मग जर माहिती देताना आंदोलन करावं लागत असेल किंवा जीव आमचा घ्यायचा असेल तर मग 100% तसं आमच्याकडे द्या माहिती, काय प्रॉब्लेम नाही. कशाला परेशान होतात सगळेच? लोकप्रतिनिधी परेशान आहेत, सगळे समाजातील लोक परेशान आहेत, सगळे 18 पगड जातीतील लोक. आता आमच्या गावाची काल रात्री मीटिंग होती, मी बाजूला बसलो होतो. सगळ्या गावातले जे 18 पगड जातीचे लोक गुन्हा राहतात सगळे होते, त्यांची एकच भूमिका आहे न्यायाची. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका. आता तरी आम्हाला सगळे इन्व्हेस्टिगेशन द्या. पहिल्या 4 दिवसातला तपास महत्वाचा आहे. मी लेखी दिलेलं होतं OSD मुख्यमंत्री साहेबांची, त्यांच्याकडे मी लेखी दिलेलं होतं की पहिला त्या 4 दिवसात काय झालं याच्यावर पुढचा तपास आहे. आज काय तुम्ही करायला, आज शब्द घेऊन उपयोग नाही आपल्याला. त्या 4 दिवसामध्ये प्रॉपर काय तपास झालाय ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे. आणि त्या 4 दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या 10 दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय. आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही. मला सोडा, मी त्या 10 दिवसात विधी आहेत, सगळे दुःख आहे, कुटुंब सावरायचंय, पण कुणालाही शिष्टमंडळ आहे आमचं, एकाही माणसाला त्यांनी नेलं नाही. बरं, आरोपीचा माणूस जर आरोपीच्या इन्व्हेस्टिगेशनला नेला तर त्याला ते वाचवील का मध्ये घाली? 4 वेळेस त्याला बोलवलं तर ते कच्चे डोळे जे आहेत ते सांगाल का? आम्हाला विचारा ना तुम्ही. मी सांगतोय ना पहिल्या दिवसापासून की काय आहे, कारण न्याय मागायचा ना आपल्याला. आपली मागणी काय आहे दुसरी? प्रसार माध्यमांनी म्हणावं की न्यायाच्या व्यतिरिक्त काही देशमुख कुटुंबियाची, गावाची, समाजाची मागणी आहे का भाऊ? काय काम दुसरं? आज तुमचं काय चर्चा झाली प्रशासनासोबत आणि तुम्ही समाधानी आहात? आज समाधानाचा तर विषय संपलेला आहे. मी समाधान व्यक्त आतापर्यंत केलं नाही. फक्त मी म्हणायचो की तुम्हाला की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तपास चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण ज्यावेळेस कळलं आम्हाला कुठंतरी कुणाला तरी सोडलं चाललंय, कुणाला तरी पकडलं चाललंय, संवेदनशील पोरग आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेतला चाललाय, त्यावेळेस मी हा निर्णय घेतला, सांगून घेतला. काल मी सांगितलं, आज निर्णय घेतला. आणि यापुढे सुद्धा जर अशा काही गोष्टी घडत चालल्या चुकीच्या तर न सांगता सुद्धा सगळ्या गोष्टी केल्या जातील. कारण आम्हाला आमचा माणूसच प्रिय आहे. काय जरी झालं तरी त्याची कसर कधीच भरून येणार नाही, आमची पोकळी कधीच भरून येणार नाही. तुम्ही सगळ्यांनी जे मला पाठबळ दिलंय, मला जे धीर दिलाय, त्यावर मी हे बोलतोय किंवा हे मला बळ आलं एवढं तरी.
नाही तर कुटुंब सगळं हातात होऊन बसायचं काम आहे. कुठला मार्ग निघायचं काम आहे याच्यातून? उद्या गावकऱ्यांचं ते आंदोलन ते होणार आहे का? गावकरी आणि तुम्ही म्हणजे ते निर्णय गावकऱ्याचा आहे, ते बोलतील. आज जे आंदोलन होतं केवळ मनोरंजनाच्या शब्दाखातर आम्ही आंदोलन आज माग घेतलंय. आम्ही रात्री सुद्धा ज्या वेळेस हे आंदोलन करायचं ठरवलं होतं त्यावेळेस इथले जे PI आहेत त्यांना विनंती केली की तुमच्या हातामध्ये कुठलीच गोष्ट नाही, तुम्ही तुमचे वरिष्ठ अधिकारी कलेक्टर साहेब असतील किंवा SP साहेब असतील किंवा CID असतील त्यांना इथं समोर आणा. नेमकं तुम्ही काय करायला, तुम्ही कुठल्या दिशेने तपास करायला त्याची माहिती फक्त त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला द्या, म्हणजे जेणेकरून आमचं समाधान होईल किंवा तपास योग्य व्हायला. आज 34 दिवस झाले तपास नेमकं ह्याच प्रकारात तपास करले तर काय करेल हे सुद्धा आम्हाला पण माहिती नाही. आम्ही मनोजदादाच्या शब्दाला आम्ही आज मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केलंय. परंतु उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो, 10 वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यानं किंवा धनंजय देशमुखनं केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाहीत. आज तर एक टावर होतं, उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून फुकून देणार आहेत. गावात सगळं आम्ही आळ मारून ते ज्यांना द्यायचे प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या. कारण एखादा माणूस मरून जर 34 दिवस प्रशासन जर त्याच्यामध्ये काहीच करीत नसेल तर मग बाकीच्या, कारण त्याच्या हातून जर एवढं वाईट मरण्यापेक्षा आपणच मिळालं तर बरं होईल ना. आमच्या आम्हाला तर समाधान राहील किंवा आम्ही आमच्या माणसासाठी आत्मदहन केलं किंवा आम्ही जीव घाललो. त्याच्यामुळे आमचं जर आम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका जर आली तर आम्ही आंदोलन स्थगित करतो, नाहीतर आम्ही आंदोलनावर थांबेल गावकरी. तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार नाही, आमच्यावर अन्याय झालाय असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत. सरकारवरती विश्वास पण विश्वासघात करू नका असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तपासाची नेमकी माहिती आम्हाला देण्यात आलेली नाहीये धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. तपासामध्ये गावातील एकाही सदस्याला विचारलं गेलेलं नाहीये. CIDकडे हा तपास वर्ग करण्यात आलाय. न्याय द्यावी ही संपूर्ण गावाची माहिती आहे धनंजय देशमुख यांनी म्हटलं. 4 तासानंतर त्यांचं हे आंदोलन त्यांनी मागे घेतलेलं आहे. आरोपींना फाशी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही आहोत, हे आंदोलन थांबणार नाही असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. भावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा मोर्चा थांबणार नाहीये, हा न्यायाचा लढा थांबणार नाहीये, आमच्यावर अन्याय झालेला आहे असं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे. धनंजय देशमुख यांनी सकाळी पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं आणि त्यानंतर 4 तासानंतर मनोज जरांगे पाटील, पोलीस प्रशासन यांना त्यांनी मनधरणी केली आणि त्यानंतर 4 तासाच्या नंतर ते खाली आले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याजवळ चर्चा केल्यानंतर आता संपूर्ण गावासोबत मनोज जरांगे पाटील, संदीप क्षीरसागर आणि जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून पुढील दिशा कशा पद्धतीने असणार आहे हे पाहावं लागणार आहे. सकाळी 10 पर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे. उद्या 10 पर्यंतच्या अल्टिमेटमपर्यंत या सगळ्या प्रकरणी आम्हाला योग्य ती माहिती द्यावी, या आरोपींवरती शिक्षा व्हावी आणि वाल्मिक कराड जो मुख्य सूत्रधार आहे याला देखील मकोकामध्ये घ्यावी अशी मागणी ही गावकऱ्यांची आहे. त्यामुळे उद्याचा अल्टिमेटम हा सरकारला देण्यात आलेला आहे. उद्या 10 वाजताचा अल्टिमेटम आहे. सरकारवरती विश्वास आम्ही ठेवलेला आहे, पण सरकारनं विश्वासघात करू नये असं धनंजय देशमुख आणि एकंदरीतच गावाची भूमिका आहे. सर्व गावकरी हे आता धनंजय देशमुख यांच्यासोबत जमलेले आहेत आणि संपूर्ण गावाचीच मागणी आहे. जी मागणी ही प्रशासनाला देण्यात आलेली आहे, तहसीलदार यांना सांगण्यात आलेली आहे. सरकारी वकील असू देत, वाल्मिक कराडला मकोका लावण्याची मागणी असू देत किंवा मग CID तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्याची मागणी देखील धनंजय देशमुख यांची आहे. वैभवी देशमुख यांनी देखील या सगळ्या प्रकरणामध्ये सांगितलेले आहे की जोपर्यंत माझ्या वडिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीये. त्यामुळं देशमुख हत्या प्रकरणानंतर आता हा अजून लढा पुढे सुरू राहणार आहे. भावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणतीही माघार आम्ही घेणार नाही आहोत असं धनंजय देशमुख यांची भूमिका आहे. सकाळी त्यांनी हे पाण्याच्या टाकीवरून आंदोलन केलं आणि त्यानंतर या आंदोलनानंतर गावकऱ्यांसोबत ही चर्चा त्यांची सुरू आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार आहोत. दरम्यान
मनोज जरांगे पाटील हे बोलत आहेत, आत्महत्या करू नका किंवा मग आम्हाला करणं हा विषय नाहीये असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. जरांगे पाटील हे या संपूर्ण प्रकरणामध्ये आधीपासूनच आपल्याला पाहायला मिळाले. आंदोलनामध्ये देखील ते होते आणि उद्या 10 वाजेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. नाहीतर संपूर्ण गाव हे आंदोलन करणार आहे, आंदोलनाच्या भूमिकेत असणार आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. उद्या 10 वाजेपर्यंतचं सरकारला अल्टिमेटम असेल, नाहीतर संपूर्ण गाव आणि सर्व गावकरी हे एकत्र येऊन पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. 10 वाजेपर्यंतचा उद्याचा अल्टिमेटम असेल. उद्या मसाजोगच्या गावकऱ्यांचा आंदोलनाचा त्यांनी सरकारला इशारा दिलाय. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. विजय, आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे, मात्र उद्या 10 पर्यंतचा अल्टिमेटम धनंजय देशमुख यांनी दिलेला आहे. संपूर्ण गावकरी आता एकत्र जमलेले आहेत. मनोज जरांगे पाटील आहेत, संदीप क्षीरसागर आहेत आणि इतर नेते देखील आहेत. विजय, नक्कीच तेजस, जर पाहिलं तर आज मसाजोग मध्ये आहे ते मोठं आंदोलन करण्यात आलं. पाण्याच्या टाकीवरती चढून धनंजय देशमुखसह संपूर्ण गावाने जे आहे ते आता आंदोलन केलं होतं. त्या आंदोलन आता तब्बल 4 तासानंतर स्थगित झालेलं आणि या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी कुठेतरी स्थगिती केल्याचं पाहायला मिळालं. पोलीस प्रशासन आणि धनंजय देशमुख या दोघांची चर्चा घडून आणलेली आहे आणि त्यानंतर आता हे आंदोलन थांबण्यात आलेलं. मात्र उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आम्हाला आमच्या संपूर्ण मागण्या ज्या आहेत त्या मागण्या झाल्या पाहिजे अशी मागणी आता धनंजय देशमुखसह त्यांच्या कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी केली आहे. आज तरी मनोज जरांगे पाटील यांचे ऐकून आम्ही हे आंदोलन मागे घेतलं आहे, परंतु उद्या 10 वाजेपर्यंत जर पूर्ण झालं नाही तर आम्ही संपूर्ण गाव मिळून जे आहे ते आता या आंदोलनामध्ये जे आहे त्या अंगावरती पेट्रोल घेऊन आम्ही संपूर्ण अंग आता पेटवून घेऊ आणि आत्मदहन करू असा इशारा या गावकऱ्यांनी यावेळी दिलेला आहे. धनंजय देशमुख आणि यांच्या कुटुंबाला न्याय द्यावी हीच मागणी आता या आंदोलनातून वाताने पाहायला मिळते. अगदी विजय, मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा, त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं मनोज जरांगे पाटील आता या क्षणाला बोलत आहेत. त्यांच्या एकंदरीतच ज्या देशमुख कुटुंबियांच्या मागण्या आहेत त्याच मनोज जरांगे पाटील हे सरकारसमोर मांडत आहेत. मात्र आज सकाळपासूनचा घटनाक्रम कशा पद्धतीने राहिलेला आहे, ज्यावेळी धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरती चढले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील ह्या ठिकाणी आले, मनधरणी केली, प्रशासनानं देखील मनधरणी केली. यानंतर काही आता प्रशासन ठोस पावलं उचलण्याची शक्यता आहे का? नक्कीच, जर पाहिलं सकाळपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. 10 वाजल्यापासून हे आंदोलन जे आहे ते मसाजोग मध्ये सुरू होतं. मोबाईलच्या टावरवरती चढून त्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, परंतु अचानकपणे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्यामुळे आंदोलन हे पाण्याच्या टाकीवरती करण्यात आलं. मागण्या ह्या मान्य होत आहेत की नाही हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आवला देणं ती दुसरी एक तिथे मोबाईल पुढे फेकून दिला. हे भंगार पैदास यांनी मोबाईल फेकून दिला आणि यंत्रणेला 1.5 महिना झाला तरी मोबाईल सापडत नाही. किती मूर्खपणाचं लक्ष नाही. तुम्हाला मोबाईल सापडत नाही त्याला सोडून काढा ना, ते सगळं सांगत. आणि त्या मोबाईल मध्ये बहुतेक खूप जणांचे पुरावे आहेत. तेव्हा तर तो मोबाईल फेकून दिला. याच्यात बरेच गुंतणार आहेत. म्हणजे मी काय सांगतोय की मुख्यमंत्र्याचं पाऊल चुकायला लागलं. याचा अर्थ असा की तुम्ही आरोपी वाचवायला लागलात अशी आता शंका यायला लागली. जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागला याचा अर्थ ह्या राज्यातल्या लोकांनी, जनतेने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी आहे तो तुमचं सरकार चालवतोय, तुम्हाला पण स्वतः चालवतोय. मोदींपेक्षा मोठं लागलं की काय हा, की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही 302 मध्ये. कोणचं राजकारण चालवलंय तुम्ही, कोणचं सरकार चालवायला लागला तुम्ही की तुम्हाला 302 मध्ये एक भंगारवाड्या नाल्याची जात ती भंगार ती त्याला तुम्हाला साधं 302 मध्ये घेता येत नाही. संयम सुटण्याचं कारण सांगतो. आज हे लेकरू आत्महत्या करायचं म्हणलं. आमची अस्सा लावला दे, आम्ही अन्याय नाही सहन करू शकत म्हणून आमचाही संयम सुटायला लागलाय. शब्द सुद्धा आता त्याच पद्धतीचे पडणार आहे. या कुटुंबाला जर धक्का लागला ना, देशमुख कुटुंबाला, फडणवीस, तर तुम्हाला सांगतो आम्हाला सुद्धा मराठी म्हणते. हे ध्यानात ठेवा. तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करू आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं
आरोपी जर सुटला तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करील. कारण आपल्याला संयम नाही आणि एकदा जर डोकं खराब झालं तर आम्ही सुद्धा मराठी. तुम्हाला जर राज्याच विद्रोह करायचा आता मुख्यमंत्र्यांनी ठरविला असेल तर मराठ्यांचा आमचा नावेलाज, त्याला नावेलाज. हे काय ते थोडंफार इकडे तिकडे गवत उगल्यासारखे. एकदा जर आमचा संयम सुटला तर अवघड होणार आहे. कारण तुमची मगरुरी, माज आणि मस्ती हे जिरवायचं काम सरकारचं असतं, फडणवीसांचं असतं. ते जर कुटुंबाला गोड बोलून मुंबईला बोलून घेत आहेत, आश्वासन देत आहेत, शब्द देत आहेत, आणि ते जर पुरं करत नाही म्हणजे तुम्ही गोड बोलून असताना करायला लागले की कुटुंबाला एक बोलायचं. आणि त्या भंगार पिलावळी म्हणजे ती आरोपी त्या सगळ्या पिलावळीला सोडायचा आता प्रयोग नाही करायला लागले. एकीकडून तुम्ही कुटुंबाला विश्वासात घेणार, त्यांच्याशी दगाफटका करणार आणि पुढे चालून असं तर म्हणणार नाहीत ना बहुतेक मुख्यमंत्री आम्ही तपास केला होतो, तपासात नाही आला सोडून देणार. ही तर प्रक्रिया नाही चालली गोडगोड. अशी शंका फडणवीस साहेब आता यायला 100%. कारण तुम्ही मुंबईला त्यांना बोलवलंय. खरं तर दुःखाच्या ठिकाणी जायची प्रथा आहे या राज्याची, सांत्वन करायची. ते दुर्दैव म्हणायचं मराठ्यांचं, गरिबाचं. नाविलाज आहे मराठ्यांवरती कायमच अशा चाली झालेल्या, कायमच. त्याच्यामुळे तरीही मुख्यमंत्री चांगला माणूस आहे, न्याय देईल म्हणून कुटुंब आपल्या स्वतःच्या भावाचं रक्त सांडलं, हत्या झाली, तरीही डोळे पुशीत 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 कुटुंब न्यायासाठी फडणवीसच्या दारात गेले. आणि त्या दारात जाऊ जर न्याय मिळणार नसला तर कुटुंब हातात झालं. त्यांच्या लक्षात आलं आपण जाऊन न्याय मिळणार नसला तर अवघड ते आत्महत्या करायला निघाले. म्हणून फडणवीसांनी याच्यात लक्ष घालणं इतक्यासाठी गरजेचं होतं. इथून पाठीमागच ही जी साखळी होती ना, ही साखळी खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे या धनंजय मुंडेंनी केलेलं. काही भंगार टोळी लाभार्थी तयार केली तिने राज्यात. त्या टोळीनं राज्यात धुमाकूळ घातला. जी खंडणीखोर आहे त्याला कोणी सांभाळलं? मुख्यमंत्री फडणवीसनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आता की ज्यांनी खंडणी मागितली तो एक आरोपी, त्याच्यानंतर त्यांनी खून करायला पाठवले. ह्या नाण्याच्या दोन बाजू म्हणजे एकच, 302 मध्ये सगळे. ह्या खंडणीखोराला आणि खून करणाऱ्याला घेऊन कोण पळा? यांना घेऊन कोण पळा? हे सुद्धा 302चे 6 आरोपी पाहिजे. जेवढे असतील तेवढे. याला पुण्यात कोणी सांभाळलं? ते घर, त्या घरातले महिला सहित 302 मध्ये आरोपी पाहिजे. हे फडणवीसनी करणं गरजेचं होतं. इथून पुढे केलं तर चांगली गोष्ट, नाही केलं तर आता आम्ही बघू काय करायचं ते. पण या राज्याचा प्रमुख म्हणून जर इथून पुढे जरी केलं तरी त्याला पुण्याला कोणी सांभाळलं? कोणत्या गाडीनं नेलं? मला तर ती आपल्या चॅनलवर गाडी दिसली, तिला झाकून ठेवलंय. सडन का काही फडणवीस आहे मळण का काय गाडी ती? तुमच्या वॉशिंग सेंटरवर नेऊन धुवावं लागेल का काय तुम्हाला? मी ते चॅनलवर मला टीव्हीला फोटो दिसले, तिला कव्हर लावलंय वर, आरोपीच्या गाडीला कव्हर. खराब होऊ द्यायचा नाही काय काचा तिच्या. तिथला PI खूप काळजी घेतो वाटतं गाडीची. वारे फडणवीस
आरोपीच्या गाड्याला पांघरून घालताय तुम्ही. मग येता येता त्या खंडणीतल्या आरोपीला आणि खुनातल्या आरोपीला कपडे घेतले होते का काय? आहे येताना कपडे अंगात नवे होते त्यांच्या, तुम्हीच घेतले काय? मग ते नीचपणाचा कळस किती असावा आणि राज्य कसं चालवावं, किमान तुम्हाला या हत्याचं तरी रोष असायला पाहिजे होता. त्या खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपीला कोणी सांभाळलं पुण्यात? तो गाडीवाला कुठे हे मध्ये टाकणं कुटुंब मंताक्षरी गरजेचं होतं. त्याला म्हणते मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं रिस्पॉन्स दिला आणि अन्यायग्रस्त कुटुंबाच्या बाजूने उभा राहिले असं राज्य म्हणलं असतं आणि फडणवीसच्या नावाने टाळ्या वाजल्या असत्या लोकांनी. याला गुजरातला कोण घेऊन गेलं? कुठं ते कोणत्या देवाच्या पाय पडतो, पाय तर लय पडतोय वाटतं, भस्म लावतोय वाटतं, काठला गाणं बहुतेक ते मुक्तस्वामी वरी ह्यो हिंडलं. याला कोण घेऊन? याच्या गाडीला डिझेल कोणी टाकलं? याला ती कोण डॉक्टर आहे इकडचा नांदेडचा का पडाला केच आहे का? त्यो घेऊन पळाला. खंडणीतल्या आरोपीला सरकार वाचवतंय, मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. खंडणीमुळेच ही हत्या झाली आहे, जरांगेने टीका केली आहे. आणि ज्यांनी त्यांना आतापर्यंत हत्यारं पुरवले आहेत, ज्यांनी आता पीक विमा काय पैसे खाल्ले, हे लगेच उचलायला पाहिजे होते, जाऊ द्यायला पाहिजे ते सगळे द्यायला. ही प्रचंड मोठी ह्या धनंजय मुंडे यांनी गुंडाची एक टोळी तयार केली. ही टोळीचा सफाई होणं गरजेचं होतं. त्यांच्या जातीला कोणी नाही बोलत, त्यांच्या जातीला कोणी बोलत नाही, बोलायचं काही कारण बी नाही. आणि आयुष्यात आम्ही आमचं रक्तच असं आहे की ते बेमान नाही. आम्ही आतापर्यंत कोणत्याच जातीला बोललेलं नाही, तर कधी बोलणार सुद्धा. पण गुंडाला बोलावं लागतं. त्या गुंडाला बोललो ते गुंड सगळे उचलणं खूप गरजेचं होतं. फडणवीसांनी ते काम केलं नाही. आता आमची शेवटचीच म्हणलं तरी चालन आता इच्छा आहे. देशमुख कुटुंब जर मुख्यमंत्री तुम्हाला स्वतः भेटून हताश होणार असलं तर तुम्ही अयशस्वी झालात. आजच तुम्हाला भेटून त्या कुटुंबात जो धीर यायला पाहिजे होता तो धीर नाही आला. तुम्हाला भेटल्याच्या नंतर त्या कुटुंबात एक असा धीर यायला पाहिजे होता की ती वैष्णवी असो किंवा धनंजय असो, त्या वैष्णवीला वाटायला पाहिजे होतं माझ्या बापाला 100% न्याय मिळाला. त्या लेकीनं छातीत ठोकून सांगायला पाहिजे होतं या मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती. हे काम सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित असतं. तुमचं सरकार ते खंडणीखोर चालवतोय की काय या पद्धतीत तुम्ही वागायला लागलात. त्याला तुम्ही सांभाळायला लागलात, त्याला वाचवायला लागलात 302 मधून. हे असले मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ऍक्शन घेऊन मध्ये घालून त्यांच्यावरती सगळे मोक्यासह 302 सगळे लागू केले पाहिजे. त्याला म्हणते राज्यात शांतता ठेवणं, राज्याला न्यायाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणं, याला मुख्यमंत्री म्हणलं जातं. लोक टाळू फोडतात न्यायासाठी. परभणीचं प्रकरण टाळू फोडतात न्यायासाठी आणि तुम्ही दातडं काढिता. तुम्ही हसण्यावर नेता मुख्यमंत्री असून सरकार असून कोणची मर्दानगी गाजवायला लागले मुख्यमंत्री तुम्ही. एक तुमच्या राज्यातल्या आदर्श सरपंचाचा खून झाला, मुर्दा पडला आणि लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळायला लागलात की काय अशी शंका येते आम्हाला. आता एकीकडून तुमच्या सरकारमध्ये असणाऱ्यांना सांगायचं हो मी कुटुंबाशी गोड बोलतो, तपास चालू आहे म्हणायचं, आणि एकीकडून ते आरोपी पण सोडून द्यायचे आणि दुसरीकडून कुटुंबालाही सांगायचं की तपासात तो आढळून नाही आला. मुख्यमंत्री आढळून नाही आला नाही,
जर या कुटुंबातला काही कुणाला झालं, जर आरोग्य सुटला ना, धनंजय मुंडेची टोळी जगणं मुश्किल करू तर आम्ही जगणं मुश्किल त्याचं. तुम्हालाही सोपं जाऊ द्या ना, नाहीत मुख्यमंत्री आम्ही राज्य एका टँक्यात बंद पाडून टाकील. तुम्ही आमचा संयम सुटून देऊ नका. ते गेवरात का कुठं काय नेऊन ठेवल्यात या पैदाशी खून करून गेलेल्या, तिथं बी रगी काय नेऊन दिल्यात म्हणून कळालंय मला. फडणवीस मुख्यमंत्री परत तुम्हाला बोलल्यावर राग येते. वागाना नीट. तिथं कोण कानू धनंजय देशमुखांना धमकी द्यायला पोलीस स्टेशन मध्ये गेलता, तेच गेलत जाऊन रागाचा काय घेऊन गेवराय. तिथल्या PSI ठेवून घेतल्या जाऊन. आईला PSI कशाला जात पाहिजे रे माकडा, तुला कशाला जात पाहिजे रे? तुम्ही म्हणता ना मी जातीवादी नाही, तुला कशाला जात पाहिजे? बीड जिल्ह्यात 144 लागू आहे ना, पोलीस स्टेशन मध्ये कस काय बसले रे? धनंजय मुंडेची गुंड भंगार टोळी वाड्याची कस काय बसली पोलीस स्टेशनला जाऊन? कस काय बसली? जमावबंदी आहे ना, त्यांच्यावर गुन्हे कस काय दाखल नाही झाले? गुन्हे दाखल कस काय नाही झाले त्यांच्यावर? ते कस काय बसले पोलीस स्टेशनला जाऊन? काय काय कोणचं फडणवीस कोणचं राज्य चालवताय तुम्ही? कोणचं राज्य चालवता? आणि हे तिथं रगा नेऊन द्यायला लागले. त्या रगा घेतलेले सुद्धा मी म्हणलोय त्यांना मला द्या जरा, दिलं तर चांगलं होईल. ते फुटेज कोणत्या दुकानातून घेतले, कोणत्या पोलीस स्टेशन नेले, PSI ठेवून घेतल्या. म्हणजे हे आरोपी सुद्धा त्यांचा माणूस हे अशा ठिकाणी नेऊन ठेवतात का? काय काय दिशा चालली फडणवीस साहेब? काय सरकारमध्ये मंत्री संभळिता? आपल्याकडे एकच रोल आहे तेवढा, बाकी तर काय. याच्यातला एक बी आरोपी सुटला, देशमुख कुणाला काही झालं तर याचं जगणं मुश्किल करणार. आपल्याकडे एकच रोल, कारण मी काय सरकार नाही, माझ्याकडे काय दुसरं काय नाही. माझा समाज आणि आम्ही न्याय घेणार. फडणवीसांना साहेब म्हणून सांगतो, शेवटची विनंती आणि मी थांबतो. खंडणीतला आरोपी आणि खुनातले आरोपी एकच. तुम्हाला त्यांच्यावर मोका लावून 302 मध्ये त्यांना घ्यावंच लागणार. जी काय सक्रिय त्याची सराई टोळी आहे गुंडगिरीची, लाभार्थी टोळीची आंदोलनं करते आरोपीच्या समर्थनासाठी, पाठिंबा द्यायसाठी. ही सगळी सह आरोपी करा. तिसरं म्हणणं आहे की तुम्ही आतापर्यंत उज्ज्वल निकमांचे यांचं म्हणणं आहे कुटुंबियाचं का नेमणूक केली नाही. आमचं चौथं म्हणणं आहे की ज्यांनी ज्यांनी त्याला साथ दिली हे पुरे टाका ना मध्ये. ते 100, 150, 200 होद्या काय व्हायचे, मग जेल मोठं आहे. हे सगळे मध्ये टाका, त्यांना ठेवू नका कोणालाच, एकाला स्वतः. चौथं पाचवं म्हणणं असं आहे की ही खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालू आहे. चार्जशीट मध्ये काही अफरातफर होऊ देऊ नका. त्याच्यात चान्सेस आहेत खूप अफरातफर होण्याचे. म्हणून तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालणं खूप गरजेचं आहे. आणि ही केस सगळी खंडणीचे आरोपी सहित, खुनाच्या सहित आणि होणारे आरोपी सहित ही केस 100 ट्रायल चालवा. याला बाजूला येऊ देऊ नका फडणवीस साहेब. जर तुम्हाला रोष मराठ्यांचा अंगावर घ्यायचा नसेल तर नसता आपला तर सरळ सरळ उघड असतं. राजकारण मला काही कळत नाही. आपलं उघड असतं. आपला जीव आपल्या समाजात, आपला जीव आपल्या समाजात. मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, हे मुख्यमंत्र्याला आपलं जाहीर आव्हान. जर तुम्ही या कुटुंबियाला न्याय नाही दिला, यातला एक आरोपी सुटला, त्या दिवशी धनंजय मुंडेची टोळी नीट करणार आणि राज्य सुद्धा मी बंद पाडणार. वेळ आली तर सोमनाथ सूर्यवंशीला आणि धनंजय देशमुखांना न्याय देण्यासाठी अख्खा राज्याचा मी दिल्लीला घेऊन सुद्धा जाऊ शकतो. तिथेही मोर्चा
आम्ही ते राज्य तिथं सुद्धा राज्य बंद पाडण्याचं काम करू शकतो. कारण शेवटी सहनशीलता किती दिवस ठेवायची हे पण आमच्या पुढे आता प्रश्न पडायला लागलाय. जर माणसंच आमच्या मरायला लागले आणि मारणारे वाचायला लागले तर राज्यात जर उलट चालणार असलं तर आम्ही उलट चालतो. याच्यात आम्हाला का दोष द्यावा देणारा? खून होणाराला न्याय मिळाला पाहिजे तर खून करणाराला न्याय मिळायला लागलाय फडणवीसांच्या सरकारमध्ये. तर मग आम्ही थोडं उलट चालत म्हणून आम्हाला का वाईट म्हणायला लागला? तुम्ही काय करावं आम्ही तुम्ही सांगा ना. मग आम्हाला तुम्हीच पर्याय द्या. इथं बसलेली सगळी जनता पर्याय द्या, मीडियाचे बांधवही पर्याय द्या. जर खून ज्याचा झाला त्याला न्याय मिळणार नसला आणि खून करणाऱ्याला जर फडणवीस न्याय देणार असला तर आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने चाललो तर तुम्ही आम्हाला का ना ठेवणार? मग आम्ही करावं काय? नुसते मूर्तेच बघावत का आता पडलेले? नुसते मूर्तेच बघायचे का? नाही आता आमच्या लेकरांचे पडलेले नाही जगायचं का? आणि ही एवढ्याच इथं आहे कापऱ्या कोपऱ्या. परत देवेंद्र फडणवीस साहेब कोपऱ्यात येऊ इथं फक्त लई लांब नाही. तुम्हाला सफाई करणं काय अवघड नाही. एवढ्यासाठी सगळं राज्य कशाला तुम्ही विरोधात घालताय? उग्र कोपरा आहे तो साधा आणि तो कोपरा सगळा कलंकित झालाय, बरबाटलाय. तो कलंक तुमच्या पुढे यायला लागलाय. तुम्ही कशाला कलंकित होता? कशाला समजत यांना? तुम्हाला काय दाखवायचंय का? राज्यात खून केला तरी पण मी तुला त्याच्यातून बाहेर काढलं असं दाखवायचं का फडणवीसांना राज्याला? त्याची काय पाठ थोपटून घ्यायची का तुम्हाला? बघ तुला एवढा खून केला, तुझे आरोपी होते, खंडणीत होते, सगळ्यात होते, मोबाईल मध्ये होते, त्यांनी व्हिडिओ बघितला खून होताना, त्याचे रेकॉर्ड सुद्धा आहे, CDR सुद्धा आहे, तरी मी वाचवलंय का नाही तुला? ही छाती पडायची का फडणवीसाला? एकट्याची जेव्हा राज्य चालतंय का काय त्याची? जर याचा एक आरोपी सुटला आणि देशमुख कुटुंबाला काही झालं राग नाही सरकार. फडणवीसांना शेवटची विनंती, तुम्ही आज मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, तुमची CIDची, SITची आणि स्थानिक पोलिसांची टीम इथं पाठवा. त्यांना एका खोलीत घेऊन त्या देशमुख कुटुंबियांना खंडणी आणि हत्येचे जे आरोपी आहेत ते एकच आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. खंडणीतला आरोपी सरकार वाचवतंय का असाही सवाल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला उपस्थित केलाय. खंडणीतल्या आरोपीला सरकार लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी आहे. कराडची टोळी कशी उभी राहिली याचा देखील शोध लावणं गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटील हे बोलतायत. खंडणीखोराला कुणी सांभाळलं हे देखील समोर यायला हवं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेक मागण्या ह्या मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या आहेत. न्यायासाठी आम्ही उभे राहिलेलो आहोत. हा न्यायासाठी लढा आहे आणि ज्या मागण्या आहेत देशमुख कुटुंबियांच्या त्या लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कराव्यात असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि सोबतच हा जो काही लढा सुरू आहे त्या मागण्यांसाठी या मागण्यांवरती लक्ष द्यावं. वाल्मिक कराडवरती मकोका लावा या देखील मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. संतोष देशमुख हे प्रकरण आहे फास्ट ट्रॅकवरती आहे. CID आणि सोबतच स्थानिक पोलिसांची टीम या सगळ्या प्रकरणामध्ये काम करते. मात्र देशमुख कुटुंबियांना तपासाची सर्व माहिती मिळत नाहीये, ही देखील मिळावी अशी मागणी आहे जरांगे पाटील यांनी केली आहे. कराडची टोळी ही कशी उभी राहिली आहे? कराडची टोळीमध्ये जे आहेत त्या सगळ्यांना सहआरोपी म्हणून घोषित करा किंवा मग त्यांना अटक करा अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. सकाळपासूनच धनंजय देशमुख यांचं आंदोलन पाण्याच्या टाकीवरती सुरू झालं आणि त्यानंतर आता हे आंदोलनामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. याआधी धनंजय देशमुख यांनी ज्या कुटुंबियांच्या मागण्या आहेत या सगळ्या लढ्यासंदर्भातील ज्या मागण्या आहेत त्या बोलून दाखवल्यात आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे बोलत आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला आव्हान दिलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावरती 302 लावावा, मकोका लावावा अशी मागणी आहे. वाल्मिक कराड याला कोण वाचवतंय अजूनपर्यंत ही माहिती देशमुख कुटुंबियांना का देण्यात आलेली नाहीये
हा देखील प्रश्न आहे। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावं आणि या प्रकरणाची चौकशी करावी, माहिती घ्यावी आणि त्यानंतर देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची भूमिका ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घ्यावी, अशी मागणी ही जरांगे पाटील यांनी केलेली आहे। खंडणी खोराला कुणी सांभाळलेलं आहे हे देखील सर्वांसमोर यावं। वाल्मिक कराड याची टीम ही अनेक वेळा बीडच्या संपूर्ण गावांमध्ये काम करते आणि ह्या टोळीला अटक केली पाहिजे, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे। एक आरोपी सुटला तर राज्यामध्ये आंदोलनं उभी करू। खंडणीमुळेच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे, जरांगे पाटील यांनी म्हटलंय आणि मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यावी, विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा सरकारला दिलेला आहे, आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेले आहे। ज्या देशमुख कुटुंबियांच्या मागण्या आहेत त्याच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत। मात्र देशमुख कुटुंबियाला जर काही झालं तर मात्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं उभी करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, असा थेट इशारा सरकारला देण्यात आलाय। विजय, नक्कीच तेजस, जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे आज सकाळपासून मसाजोग या ठिकाणी आहे। संत धनंजय देशमुख यांना त्यांनी आंदोलन सुद्धा स्थगित करायला लावलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांनी आता धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाशी चर्चा देखील त्यांनी केलेली आहे। यावेळी धनंजय देशमुख यांनी आम्हाला पोलीस सहकार्य करत नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील सुद्धा आता थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिल्याचा आपण पाहत आहे, कारण देशमुख कुटुंबावरती अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती देखील आता जरांगे पाटील यांनी दिली आहे। तर धनंजय देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंब जे आहे त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही राज्य बंद पाडू शकतो असा इशारा त्यांनी दिला। तर इथं तर सोडा, पण दिल्लीत जाऊन सुद्धा आम्ही उपोषण करू शकतो, दिल्ली सुद्धा बंद पाडू शकतो असा कडक इशारा त्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे। तुम्ही तातडीने आता मसाजोग मध्ये या आणि देशमुख कुटुंबाची भेट घ्या आणि त्यांना संपूर्ण माहिती द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आता अगदी एकंदरीतच न्यायाची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे। विजय, सोबतच रहा, या बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तर मनोज जरांगे पाटील हे बोलत आहेत। ही हत्या खंडणीमुळेच झालेली आहे, मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि सोबतच देशमुख कुटुंबियाला न्याय द्यावं, अशी भूमिका आहे। धनंजय देशमुख यांनी सकाळी आंदोलन केलं आणि त्यानंतर आता सर्व गावकऱ्यांसोबत बसून पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। विजय चिडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। विजय, आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांचं या ठिकाणी भाषण झालेलं आहे, गावकरी एकत्र जमलेले आहेत, सर्व नेते देखील या गावकऱ्यांच्या बैठकीमध्ये आहेत। गावकऱ्यांचा उद्याचा जो काही अल्टिमेटम दिलेला आहे यावरती आता चर्चा होईल का या बैठकीमध्ये? नक्कीच, जर पाहिलं तर आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील असतील, आमदार सचिव सागर बजरंग सोनवणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि देशमुख कुटुंबाशी त्यांनी चर्चा केलेली आहे। तर उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत गावकऱ्यांनी अल्टिमेट दिलेला आहे। तातडीने आमच्या ज्या काही मागण्या 6 मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या अशी मागणी देखील त्यांनी केल्याची पाहायला मिळालेली आहे। वाल्मिक कराड यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये घ्यावण्यात यावे, कारण जे खंडणीचे आरोपी आहेत तेच खुनातील आरोपी असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना दिलेली आहे आणि त्यामुळे आता हे संपूर्ण आरोपींना तातडीने प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवं, या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि देशमुख कुटुंबाला न्याय द्यावी अशी मागणी आता जरांगे पाटील यांनी केली आहे। त्याच पद्धतीने गावकरी देखील त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि थोड्या वेळामध्ये आता सीआयडीचे आणि एसआयटीचे पथक देखील मसाजोग मध्ये दाखल होणार आहे। एसपी देखील या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांची चर्चा जी आहे ती देखील होणार आहे, देशमुख कुटुंबाशी त्यांची चर्चा होणार आहे। वैभवी देशमुखांनी सुद्धा 2 दिवसापूर्वी एक पोस्ट केली होती की आमच्या कुटुंबाला न्याय देत नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती त्यांना दिली होती। त्यानंतर आता आज धनंजय देशमुखांनी सुद्धा तेच आरोप केल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि उद्याचं देखील अल्टिमेट सकाळी 10 वाजेपर्यंत अल्टिमेट जे आहे ते आता प्रशासनाने देशमुख कुटुंबांनी प्रशासनाला दिलेलं आहे। गावकरी देखील या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी असणार आहे, त्यामुळे आता थोड्या वेळामध्ये एसआयटी आणि सीआयडीचे पथक आता मसाजोग मध्ये दाखल होणार आहेत। सध्या जरांगे पाटील त्या ठिकाणी आहेत, मात्र धनंजय देशमुख यांनी आत्महत्याचे इशारा दिल्यामुळे आता मनोज जरांगे पाटील म्हणतात की मी या ठिकाणी आलो आणि धनंजय भाईंना खाली उतरवलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। तरी आता मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी उद्याचा अल्टिमेटम आहे, आत्मदहनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे, देशमुख कुटुंबियांनी दिलेला आहे। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।